मी अनिल जगताप, योग शिक्षक. आज आपण एक नवीन आसन शिकणार आहोत. त्याचं नाव आहे विस्तृत पाद हस्तासन. हे आसन शयन स्थितीतील आहे आणि करण्यास सोपंही आहे आणि अवघडही आहे, पण सरावाने नक्की आपणाला येऊ शकतं. तरी मी हे आसन आपणाला शिकवणार आहे. आपणाला जर हे आसन आवडलं तर ते आपण लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि कमेंट्स करावेत, म्हणजे जेणेकरून मी दररोज जी नवीन योगासनं करीत आहे किंवा यूट्यूबला टाकत आहे ते आपल्याला पाहायला मिळतील आणि आपल्या शरीराला सुडौल बनण्यास मदत होईल. तरी मी आता आपल्याला हे विस्तृत पाद हस्तासन कशा पद्धतीने केल्यानंतर काय होतं तर ह्या आसनापासून मिळणारे फायदे सांगतो. तर आपल्या ह्या आसनामुळे पायाचे स्नायू, गुडघ्याचे स्नायू, त्याचप्रमाणे हाताचे स्नायू, जांघेतील स्नायू यांना चांगल्या प्रकारे कार्यक्षम होतात आणि त्यांना चांगला व्यायाम मिळाल्यामुळे आपल्याला काही असणारे कमरेचे विकार, जांघेमधील विकार किंवा काही गुडघेदुखी, पायाचे विकार हे बरे होण्यास हळूहळू मदत होते आणि सरावाने नक्कीच आपले ते आजार बरे होतात आणि आपल्या चालण्याची स्थिती किंवा काही रक्ताभिसरणाचे ज्या आपल्या व्हेन्स असतात, शिरा असतात, त्या मोकळ्या होतात आणि कार्यरत होतात. त्यामुळे हे आसन देखील योगशास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी आणि चांगलं आसन आहे. तरी मी आपणाला हे आसन आता करून दाखवत आहे. तरी आपण ते सर्वांनी पाहायचं आहे आणि त्याप्रमाणे करायचं आहे. एकला श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत दोन्ही पाय वरती न्यायचे, द्विपाद उत्तान पादासनात न्यायचे. दोन्ही पाय अंगठे दोन्ही हातांनी पकडायचा प्रयत्न करायचा आहे आणि नंतर दोन्ही पायात दोन्ही बाजूला भरपूर अंतर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे आपल्या गुडघ्याच्या ठिकाणी असणाऱ्या लिगामेंट्स, त्याचप्रमाणे स्नायूंना चांगला ताण बसतो. हाताच्या स्नायूंना खांद्यापासून कोपराच्या स्नायूंना, हाताच्या बोटांना चांगला ताण बसतो आणि ते त्या ठिकाणी चांगला व्यायाम होतो. त्याचप्रमाणे जांघेतल्या स्नायूंना देखील चांगल्या प्रकारे ताण बसतो आणि ते कार्यरत होतात. त्यामुळे कमरेपासून असणाऱ्या पुढच्या पायापर्यंतच्या स्नायूंना चांगला ताण बसल्यामुळे आपले रक्ताभिसरण सुधारते आणि आपल्या शरीराची सुडौल होण्यास चांगली मदत होते. तरी काही विकार असले गुडघ्याचे वगैरे तरी हळूहळू दूर होतात. तरी आपण हे आसन सर्वांनी सरावाने करत जावं. आसन चांगल्या पद्धतीचं असल्यामुळे चांगले फायदे होतात. सावकाश मी आसन सोडत आहे. एकला दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, पाय उत्तान पादासनात न्यायचे. दोनला हात खाली, तीनला सावकाश पाय खाली न्यायचे. आसन स्थिती सोडण्याची क्रिया